स्ट्राइक एंडवर अबी राइट हँड राऊंड द विकेटने अबीसाठी अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु इथे संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये देखील जतीनने चांगली गोलंदाजी केली होती. या ओव्हरमध्ये देखील तशीच सुरुवात केली. पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त झाले आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये धावफलकावर 2 धावा. दोन्ही संघ असोसिएशन मध्ये एकमेकांच्या विरोधात नेहमीच खेळत असतात परंतु ही मॅच महत्वाची आहे. दोन्ही मजबूत संघ आहेत. एकीकडे वडवली तर दुसरीकडे KSK यांच्यामध्ये ही लढाई. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण केले गोलंदाज जतीनने. युवा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली आणि या मॅच मध्ये देखील तशी सुरुवात KSK ला करून दिली. पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 2 वर. मागच्या वर्षी उपविजेता संघ असोसिएशन मधून खेळत असताना गावदेवी बडवली यावेळी या मॅच मध्ये लढतोय KSK च्या विपक्षामध्ये. टॉच हॉरला तर बडवली टीमने प्रथम बॅटिंग आली आणि अभि कर्णधार सध्या स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. अभिला शांत ठेवले. पहिल्या चेंडूवर 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आलेत परंतु त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राइक एंडवर पंकज ही सलामीची जोडी. दोन्ही टीमचे समर्थक आमच्याशी जोडले गेलेत. त्यांचं देखील सर्च स्वागत. यावेळेस खोदून काढले समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा दर्जा दाखवलाय गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज जतीन याने. या ओव्हरचा हा 3रा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या परंतु त्याच्यानंतर 3 निर्धाव चेंडू. अभिला शांत ठेवले. अभि अंदाडे या मैदानातील अर्धशतक त्याच्या नावावर राहिले. असोसिएशन मधून खेळताना त्याला शांत ठेवणं तेवढं सोपं नाही परंतु ते काम पूर्ण केले गोलंदाज जतीन याने. अकुट टप्प्याचा चेंडू होता. ऑन सेटला खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेवढीच दर्जेदार दाखवली आहे. एक सिंगल धाव. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा. त्याच्यामध्ये 3 चेंडू डॉट केलेत परंतु शेवटचा चेंडू सामना करेल पंकज. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये लेफ्ट आणि राईटीचं कॉम्बिनेशन गावदेवी बडवली टीमच्या माध्यमातून खेळपट्टीवर पाहायला मिळालं परंतु शेवटचा चेंडू आणि स्ट्राइक एंडवर पंकज. त्याच्यासाठी विवरचनेमध्ये बदल केले. लॉंग ऑन डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पॉवर पिचच्या शेवटच्या चेंडूसाठी पंकज साठी ठेवले गेलेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या ओव्हरचा शेवटचा चेंडू गोलंदाज जतीनच्या माध्यमातून फेस करेल पंकज. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस फ्लिक करून दिलाय. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार इनिंगचा पहिला ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी बडवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. चर्चा करूया क्रिकेट या खेळाची. क्रिकेट म्हणजे काय? अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. गोलंदाज फलंदाज यांच्यातील लढाई म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. जिंकल्यानंतर आनंद, हरल्यानंतर दुःख पसवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्षेत्ररक्षकाची मेहनत, गोलंदाजाचा वेग, फलंदाजाची ताकद म्हणजे क्रिकेट. 11 खेळाडूंचा सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे कोणासाठी शान आहे तर कोणासाठी जान आहे. क्रिकेट कोणासाठी धडकन आहे तर कोणाचं तरी ते प्रेम आहे. क्रिकेट कोणासाठी भावनांचा खेळ आहे तर कोणासाठी आणि सर्वांसाठी लोकप्रिय खेळ आहे. संघर्ष, एकता, ओळख, चर्चा, अभिमान, संबंध, मैत्री, भावना, प्रेम, आपुलकी, युद्ध, लोकप्रियता या सर्व गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट क्रिकेट आहे. धन्यवाद. जाऊया दुसऱ्या ओव्हरकडे. पहिले षटक KSKच्या नावावर आले. चांगली गोलंदाजी जतीनने केली. 7 धावा खर्च केलेत परंतु विकेट प्राप्त करता आली नाहीये. 4 ओव्हरचा हा थरारक सामना तुमच्या समोर. एकीकडे गावदेवी बडवली तर दुसरीकडे KSK यांच्यामध्ये. अभि अंदाडे सुरुवात करेल का दुसऱ्या ओव्हर पासून? दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू स्लॉग स्वीप करून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून स्वार होऊन या इनिंगचा हा दुसरा चौकार येतोय. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने स्लॉग स्वीप करून दिले. अगदी ऑफस्टम्पच्या आत चपल येऊन फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता. त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. अभिच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वर.
इथून सुरुवात केली अभिने. अकरा धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्यात. दुसरं षटक शैलेश यांचं, त्याचं स्वागत केलं चौकाराने. चांगला फटका सजवला होता. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, दिशाहीन गोलंदाजी उजव्याष्टीच्या खूपच दूर राहिलाय. एक्स्ट्राच्या मतीने एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 वर. स्पर्धेचा आज तिसरा दिवस. आपण पाहतात सरपंच आणि उपसरपंच चषक जय बजरंग कुंदे बीच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होते. कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस लेन चांगली होती. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला परंतु अपयशी ठरला. कॅप्टन अभि शांत ठेवले यावेळेस शैलेशने अभिला. धावसंख्या 12 वर स्थिरावली. प्लस पॉइंटचा विचार केला तर वडवली टीमने विकेट गमावली नाहीये. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. इथे व्हेरिएशन थोडस दाखवले. अजून एक डॉट चेंडू. याच्या आधी देखील यॉर्करचा चेंडू होता, यावेळेस देखील यॉर्कर परंतु हा व्हाईट यॉर्कर होता. गती थोडीशी कमी केली शैलेशने. शांत ठेवले अभिला. या इनिंग मध्ये आतापर्यंत अभिचा विचार केला तर अभिच्या विपक्षामध्ये 5 चेंडू डॉट आलेत परंतु एक चौकार देखील त्याने लावलाय. अभि खेळतोय 7 वर. 8 चेंडू फेस केलेत. शैलेश गोलंदाजी मार्कवर. या ओव्हर मध्ये शैलेशने एक चेंडू वाईट टाकले परंतु 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केले. त्याच्या विपक्षामध्ये या ओव्हर मध्ये एक चौकार देखील पाहायला मिळाला. गती कमी होती परंतु खेचता आला नाही. विकेट किपरला बीट करून डोक्यावरून स्वार होऊन चेंडू चालाय मागच्या दिशेने येतोय. चौकार. शिवाचा चौकार येतोय अभिच्या खात्यामध्ये. बॅटची एज लागली होती. विकेट किपरच्या डोक्यावरून स्वार होऊन 4 धावा येतील. टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. इथे ऍप्टकर चेंडू होता. आऊट करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज लागत असताना पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार अभि अंदाडेच्या खात्यामध्ये. हा रिप्ले तुमच्या समोर. फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करीत या 4 धावा येतील अभिच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या अंकावर. सुरुवातीला अभिला 5 चेंडू 6 चेंडू डॉट परंतु त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये 2 चौकार आलेत. सुरुवात केली येते अभिने. त्याच्या बॅटचा आवाज यायला सुरुवात झाली. इथे स्लॉट मध्ये होता, उडवलाय फाईन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक असेल परंतु तो प्रेक्षक राहील. अजून एक धमाका माध्यमातून. हा येतोय षटकार. रिप्ले तुमच्या समोर. खूप टप्प्याचा चेंडू होता, अगदी स्लॉट मध्ये होता आणि फ्लॉट मध्ये पाठवलाय. चांगलं टेलिकास्ट. 6 धावा येतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26 वर. दुसरं षटक शैलेशांचं खर्चिक. दुसऱ्या ओव्हर मध्ये 19 धावा खर्च केल्यात गोलंदाज शैलेशाने. पहिले षटक कुंदे टीमच्या नावावर राहिलं होतं परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये आक्रमक शैलीने अभिने आपल्या बॅट मधून 2 चौकार मारले, 1 षटकार मारला. तर पंकजने देखील दुसऱ्या ओव्हर मध्ये 1 चौकार ठोकला होता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. विकेट गेलेली नाहीये वडवली टीमची. विनंती असेल मागचा सामनावीर मैंदे संघाचा शिवाजी पेस्टीची राहिली होती ती घेऊन जायची. द केक काउंट प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून लाभलेली पेस्टी सामनावीरासाठी त्यांना देखील धन्यवाद देईन. कुछ मीठा हो जाए. मॅच जिंकल्यानंतर असंच म्हणावं लागेल. अगदी स्वादिष्ट पेस्टी. आम्ही देखील तिचा आस्वाद तब्बल 3 दिवस घेतलाय. अजूनही ऑफर आहेत परंतु जेव्हा गरज भासेल तेव्हा तिचा स्वाद नक्कीच घेऊया. सध्या तरी मॅच चांगल्या स्थितीमध्ये आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून मोठा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संघर्षावरून आठवलं की आयुष्यामध्ये देखील संघर्ष करावा लागतो. जीवन जगण्यासाठी, निर्माण झालेले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी. इथे अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये दोन्ही टीमचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज कपिल. यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला डीप विकेट कडे, डीप स्क्वेअर लेग कडे उडवलाय. 1 बाउन्स चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. हा रिप्ले तुमच्या समोर. राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना हॅप टॅकल चेंडूला हुक करून दिलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक थोडासा दूर. 2 क्षेत्ररक्षक होते, दोघांनाही वेधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय पंकजच्या खात्यामध्ये. सलामीचे वीर चांगली बॅटिंग करतात.
पंकज नावाचं वादळ आले. अभि नावाच्या बॅटरची बॅट वाजते. धावसंख्येचा डोंगर 30 वर जाऊन पोहोचलाय. इथे डिफेन्स करण्याचा प्रयत्न अपील, परंतु सहमती नाहीये. हाईटचा विचार केला मुख्य पंचांनी, थोडीशी हाईट जास्त होती हे सांगितलं गोलंदाजाला. इथे अजून एक सिंगल धाव. 31 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक शैलेशांचं खर्चिक होतं. 19 धावा खर्च झाल्या. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली तेव्हा कपिल या गोलंदाजाचं स्वागत चौकाराने केलं आणि त्याच्यानंतर आलेली एक सिंगल धाव. सदानंद पाटील आमच्या मध्ये जोडले गेले, त्यांचं देखील कुंदे बीच्या वतीने सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम. अभिने 11 चेंडू फेस केलेत, 21 धावांचं योगदान दिले, तर पंकजने 3 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान दिले. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप सलामीवीरांच्या माध्यमातून. इथे रिव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. काय निर्णय असेल पंचांचा? जुनी निर्णय दिलेला नाहीये. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच एकत्र येतील, जो निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. रिव्ह्यू सिस्टम नाहीये, परंतु पंचांनी जर सांगितलं तर आपण चेक करूया, परंतु पहिला तुम्हाला सॉफ्ट सिग्नल द्यावं लागेल. तिसऱ्या पंचांची माग जरूर केली आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला तुमचा पहिला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. नॉट आउट आपण चेक करूया, परंतु ते जर दृश्य योग्य दिसलं नाहीये तर मग ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. जाऊया कंट्रोल रूम मध्ये. तिसरे हा रिप्ले चेक केला जाईल. बॅटचा संपर्क होता का? थोडासा वेळ खर्च होईल, परंतु योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. रिप्ले मध्ये चेक केलं जाते. आउट घोषित केले. हाताला संपर्क झाला होता. विकेटचं पतन. पहिली विकेट गमावी लागते ती अभिच्या रूपाने वडवली टीमला. 31 वर हा पहिला हादरा. या धावसंख्येवर तिसऱ्या ओव्हर मध्ये ही कपिलने विकेट प्राप्त केली. बाद होण्यापूर्वी चांगला खेळ अभिने दाखवला, चांगली खेळी साकारली. वर पहिली विकेट. रायडर ओव्हर द विकेटने यावेळेस गतीचा वापर बन्नाट केला कपिलने. गुड लाईन वर पिचिंग होत असताना थोडासा बाउन्स आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये हार्ड चेंडू डॉट. विकेट केल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद, परंतु बाद होण्यापूर्वी अभिचा विचार केला तर त्याच्या माध्यमातून 21 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 31 वर. या ओव्हरच्या जुनी 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस ऑन साइडला खेचलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सरळ त्याच्या हातामध्ये वेगाने क्षेत्ररक्षण केले. तेवढा चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. एकच सिंगल धावेल हर्षलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32 या अंकावर. पहिल्या ओव्हर मध्ये जतीनने 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये खर्चिक षटक 19 धावा आणि सध्या तिसरं षटक आपण पाहतोय.
तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 6 धावा, 1 विकेट कपिलच्या खात्यामध्ये राहिले. शेवटचा चेंडू सामना करेल पंकज. पंकजने देखील या इनिंग मध्ये 2 चौकार आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. 3 चेंडू फेस करत असताना 9 धावांचं योगदान दिले. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू पंकज साठी. इथे समोर स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. एक सिंगल धाव इथे पंकजच्या खात्यामध्ये. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी वडवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 वर. 1 विकेट. पहिले षटक 7 धावा, दुसरं षटक 19 धावा, तिसरी ओव्हर कपिलेची 7 धावा, 1 विकेट. अशा पद्धतीने पहिल्या डावामध्ये आतापर्यंत गोलंदाजी राहिली KSK ची. हा सामना महत्वाचा आहे, आजच्या दिवसातील मोठा सामना म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो. असोसिएशन मधील 2 संघ, एकीकडे गावदेवी वडवली तर दुसरीकडे KSK. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33, 1 विकेट वडवली. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचले 33 वर. 1 विकेट. यानंतरची मॅच असेल तिसऱ्या फेरीतील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण का SS साने संघाला बाय मिळाली होती. त्यांच्या विपक्षामध्ये हनुमान मैदे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी उपस्थिती दाखवायचे. शेवटचं षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. शेवटच्या ओव्हरला होते सुरुवात. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू ऑन सेटला केलाय. बॅटचा टॉप एज लागला होता. क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली. सिंगल धाव. सिंगलच्या मतीने स्कोर जाऊन पोहोचेल 34 वर. सुरुवात तर दमदार झाली होती वडवली टीमच्या बाजूने, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक केले KSK ने. परंतु चौथ्या ओव्हर मध्ये अजूनही किती धावा येतील? चौथ्या ओव्हरची जबाबदारी तन्मयवर दिली गेली आहे. हर्षद पाटील चाणे इथे जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. यावेळेस ताकदीचा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटची एच लागली. फाईन क्षेत्राकडे चेंडू चाललाय. डीप मधून जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण होतील. हर्षल आणि पंकजच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली. अजूनही या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चाणे विपक्ष मैंदे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी मुख्य व्यासपीठाच्या समोर सज्ज राहायचंय. राईट हँड ओव्हर द विकेटने हर्षल साठी क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर इनफिल्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर आहे. विकेट किपरच्या अगदी मागच्या बाजूने एक लेग स्लिप देखील पाहायला मिळते. बाकी सर्व क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये आहेत, परंतु ऑफ साइडला आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस अगदी उडवलाय, ताकदीने सजवलाय फटका. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. षटकार आलाय हर्षलच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 42 वर. धावसंख्येने डोंगर गाठले असं म्हणावं लागेल. चौथं षटक सुरू आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष, परंतु धावसंख्या 42 वर. यावेळेस बॉटमॅनचा वापर केला. पुलरलेचा चेंडू होता, समोर चाललाय. एक धाव आली. क्षेत्ररक्षक उचली करून फेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव. ओव्हर थ्रो. तिसरी धावेचा प्रयत्न. इथे काय केले क्षेत्ररक्षकाने? ओव्हर थ्रो केले. तिसरी धाव पूर्ण झाली. चौथ्या धावेचा प्रयत्न. इथे आउट घोषित केले. कोणता फलंदाज बाद असेल? चौथी धाव काढण्याच्या प्रयत्नात बॅटर बाद झालाय. हर्षद. विनंती असेल बाहेरून कमेंट्स करू नका आणि रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. पंचांना जर वाटलं तरच रिव्ह्यू देतील. कुठलाही क्षेत्ररक्षक गोलंदाज यांच्या सांगण्यावरून
DRS रिव्ह्यू दिला जाणार नाहीये, याकडे लक्ष द्या. पंचांना एखादा निर्णय देणं कठीण असेल त्यावेळेसच रिप्ले मध्ये आपण चेक करणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर सॉफ्ट सिग्नल का असेल त्याचा देखील विचार केला जाईल. हर्षलच्या रूपाने विकेट जाते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 45 वर. चौथं षटक सुरू आहे. जुनी या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला स्कोर उभा केले गावदेवी वडवली टीमने. त्याच्यामध्ये विचार करूया, अभिसा 12 चेंडू मध्ये 21 धावांची खेळी साकारली आणि पंकजने देखील 2 चौकाराच्या मदतीने 11 धावांचं योगदान दिलं. 5 चेंडू खेळत असताना तो सध्या खेळपट्टीवर आहे. आणि हर्षलने देखील 12 धावांचं योगदान दिलं. तिन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. यावेळेस ताकदीने सजवलंय ऑन साईडला, बाउंड्रीच्या बाहेर नाही, आतच होता. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, झेल सुटलाय. इथे पुन्हा येतील 2 धावा. टीमची धावसंख्येत भर होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 47 वर. चांगली धावसंख्या उभारली पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी बडवली टीमने. नवीन बॅटर धीरज स्ट्राईक एंड वर 2 धावांनी आपल्या डावाला सुरुवात केली. या इनिंगचा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर गावदेवी बडवली टीमला हा धीरज धीर देईल का, तसा फटका सजवेल का? यावेळेस ऑन साईडला ताकदीने केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेटचं पतन. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी बडवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 वर. आणि जिंकण्यासाठी KSK म्हणजेच कुंदेस्पोर्ट कुंदे टीमला 49 धावांची आवश्यकता 4 ओव्हर मध्ये. आपण नाणेफेक करणार आहोत. यानंतरची एक महत्वाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान महिंदे विपक्ष SS साने. तर नाणेफेक होण्या अगोदर आपण व्यासपीठावर जाऊया, जिथे सन्मान आणि सत्कार केला जाईल. सदानंद पाटील या ठिकाणी जोडले, त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी उपसरपंच जितेंद्र पाटील यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. दोन्ही कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर सज्ज राहायचंय. साने टीम आणि महिंदे टीम यांच्यामध्ये नेक्स्ट मॅचचा आपण नाणेफेक देखील करणार आहोत. तर आम्ही जोडलो टॉच बॉक्स मध्ये व्यासपीठाच्या समोर. काही कारणास्तव आपण टॉच करणार आहोत. रुपेश चिहोगे यांच्या शुभ हस्ते नाणे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सन्मान चिन्ह आलेत. साने विपक्ष मध्ये महिंदे असा सामना कॉल केला जाईल. समीर शेलके स्पोर्ट साने टीमच्या माध्यमातून महाकाल इंटरप्राइजेस असा कॉल होता, परंतु कॉल आलाय जय बजरंग बी. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. टॉस जिंकले महिंदे टीमने. चांगलं क्रिकेट मैदानावर खेळता. काय सांगाल, ही खेळपट्टी हे मैदान कोणासाठी अनुकूल आहे? बॅटर असेल, गोलंदाज असेल? पहिले रक्षण बॅटिंग करणार आम्ही, म्हणजे बॉलिंग पिच आहे. बॉलिंग पिच आहे म्हणजे गोलंदाजासाठी चांगली खेळपट्टी असा तुम्ही उल्लेख केलात. गोलंदाजी स्वीकारली, चांगली गोलंदाजी मैदे टीमने सकाळपासून दाखवली. काही संघामध्ये बदल, जो संघ आहे तोच खेळताना पाहायला मिळेल? हा तोच. कुंदे बीचं आयोजन थेट प्रेक्षेपण GTCच्या माध्यमातून होतं, काय सांगशील? खूप आयोजन नियोजन खूप सुंदर केले आहे जय बजरंग. धन्यवाद. जाऊया शेलके स्पोर्ट, समीर शेलके स्पोर्ट टीमचे कॅप्टन. प्रथम तर आपण पहिलाच सामना केलता, कारण का पहिला सामना रद्द झाला, काही कारणास्तव विजय प्राप्त तारीख तुम्हाला घोषित केलं. कसं वाटतंय या मैदानामध्ये आल्यानंतर? खूप चांगलं मैदान आहे, आयोजन पण खूप सुंदर आहे आणि इथे खेळायला मजा येते. टॉस महत्वाचा होता साने टीम साठी? नाही, आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती. यावेळी टॉस हरले, प्रथम गोलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? कारण का मैदे संघाचा विचार केला तर असोसिएशन मधील एक मजबूत संघ म्हणून त्यांची ओळख राहिली. 40 ते 45 धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षकांना एक मोठी मॅच पाहायला मिळेल. 100%. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी शुभेच्छा. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली ती जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे टीमने आणि प्रथम स्वीकारले फलंदाजी. ओव्हर टू कॉम्प्युटर बॉक्स.
सानेगावचे जितू पाटील उर्फ गोट्या पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. 6व्या मैदानामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मसोबा क्रीडांगणामध्ये मॅचला होती सुरुवात. दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी एक मोठं लक्ष आहे. 49 धावांची आवश्यकता असेल केएसके टीमला. पहिला चेंडू ऑन साइडला केलेला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे का? 2 धावेंचा प्रयत्न होते आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. पहिल्या चेंडूवर 2 धावा येतील. सुनील थालकेच्या खात्यामध्ये खातं ओपन होते. केएसकेचं लक्ष खूपच महाग आहे, परंतु बॅटिंग लाईन देखील केएसके कडे चांगली आहे. ही चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या हंगामाचा विचार केला तर दोन्ही टीमने एकमेकांसोबत चांगला खेळ दाखवलाय. कधी कुंदा संघ जिंकलाय तर कधी वडवली संघ जिंकलाय, परंतु ही मॅच कोण जिंकेल? हर्षद गोलंदाज यावेळी फ्लिक करून दिलाय. स्क्वेअर लेगच्या वरून चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक एक पाठलाग करतोय. 2 क्षेत्ररक्षक एकत्र होते. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल वरच समाधान मानावं लागेल सुनीलला. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 3 वर. जगदीश यावेळी स्ट्राईक एंडवर. मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये चांगल्या क्रिकेट त्यांनी दाखवलं. इथे समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक सिंगल धाव येते जगदीशच्या खात्याने. एकेरी दुहेरी धावेने फरक पडणार नाहीये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल सक्सेसफुल आक्रमक शैलीने जर फलंदाजी झाली तरच 4 ओव्हरमध्ये 49 धावा पूर्ण होऊ शकतात. प्रयत्न सुरू आहेत, परंतु आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावफलक 4 वर. हर्षद हा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय. मागच्या मॅचचा तो देखील हिरो होता. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांनी देखील जिंकली होती. त्याच्या समोर संघाचे कॅप्टन सुनील थालके. राऊंड द विकेटने स्विच इट करण्याचा प्रयत्न. गलीमधून चेंडू चाललाय थर्ड मॅन परिसरामध्ये. क्षेत्र खाली आहे. हा चौकार पहिला येतोय बॅटर सुनीलच्या माध्यमातून. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. ज्यावेळेस समोरून फटके सजवणं कठीण जातं त्यावेळेस फास्टर गोलंदाजाच्या विपक्षामध्ये पॉवर प्ले मध्ये रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि तिथे तो यशस्वी देखील झाला. चौकार पाहायला मिळाला सुनीलच्या माध्यमातून. 3 चेंडू फेस केलेत सुनीलने. 7 धावांचं योगदान दिलंय. ओव्हरचा 5वा चेंडू हर्षलच्या माध्यमातून. इथे स्वीप करून दिलाय फाईन क्षेत्रामध्ये. एक क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. डीप मधून देखील दुसरं प्रोटेक्शन लागलंय. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि 2 धावा पूर्ण होतील. सुनील या बॅटरला माहिती की समोर फटके खेळणं कठीण आहे. हर्षलच्या विपक्षामध्ये दोन्ही स्विंग करतो. गती कमी आहे, परंतु अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे. म्हणून स्वीप शॉट रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न सध्या बॅटर सुनील थालकेच्या माध्यमातून सुरू आहे. त्याच्यामध्ये एक चौकार आलाय. सध्या तरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावर. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 12च्या सरासरीने हा प्रवास सुरू ठेवावा लागेल केएसके टीमला. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. आतापर्यंत या ओव्हरमध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जी सरासरी पाहिजे केएसके टीमला ती सध्या साध्य केली. सलामीवीर जगदीश आणि सुनीलने काहीतरी चर्चा थोडीशी खेळपट्टीवर पाहायला मिळाली. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न गतीचा भन्नाट वापर केला. निर्धाव चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केएसके टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. विकेट न गमावता 10 धावाची सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन जे प्रेक्षक जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी सांगेन, आपण सध्या
सामना पाहतोय एकीकडे KSK आणि दुसरीकडे गावदेवी वडवली पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये 48 धावा जमा केल्या आणि दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष आहे. पहिली ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 10 धावा कुंदे टीमच्या खात्यामध्ये. जीतू गोट्या पाटील साने आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. ओव्हर क्रमांक दुसरा पहिला चेंडू फुल टॉस बॅटवर घेतला, समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, हवेमध्ये होता, जबरदस्त झेल, पहिला हादरा, विकेटचं पतन, कॅच आउट जगदीश. हा रिप्ले तुमच्या समोर. पुलरलेनचा चेंडू होता, बॉटमॅनचा वापर करून समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खूपच दूर होता परंतु ते अंतर पूर्ण केले आणि सुंदर झेल पकडला. खेळ संपला जगदीशचा. पहिला हादरा 10 या धावसंख्येवर. इथे जोडले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. महत्वाची विकेट इथे प्राप्त केली गोलंदाज राज याने. राज्य केलं या ओव्हर मध्ये, सुरुवातीलाच राज्य केलंय. पहिल्या चेंडूवर विकेट आली त्याच्या खात्यामध्ये. जगदीशला तंबू मध्ये पाठवलंय. त्याच्यानंतर नवीन बॅटर कपिल. विकेट महत्वाची होती गावदेवी वडवली टीमला आणि ती प्राप्त केली. इथून एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल सुनील आणि कपिल या जोडीला. अकुट टप्प्याचा चेंडू परंतु बाउन्स नव्हता, ऑन सेटला केलाय. ताकदीने बॅट फिरली होती. एकच सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या अंकावर. पहिले षटक हर्षद पाटील यांचं 10 धावा खर्च झाला. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी राजवर दिली आणि राजचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्याच्यानंतर सिंगल धाव त्याच्या माध्यमातून खर्च झाली. अशोकची मात्रे आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. वेलकम. कित्येक मान्यवर संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये जोडतात, कित्येक प्रेक्षक देखील जोडले गेलेत. त्या तमाम प्रेक्षकांचं स्वागत. पुलरलेनचा चेंडू टॅप करून दिला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण केले. कॅप्टन अभि त्या ठिकाणी होता. फेकी देखील अचूक. एकच सिंगल धाव. हा सामना जिंकायचा असेल तर एकेरी दुहेरी धावाने फरक पडणार नाहीये. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला सरासरीचा विचार केला तर 12ची सरासरी आहे आणि प्रत्येक ओव्हर मध्ये 12ची सरासरी एक मोठा फटका सजवावा लागेल तरच हा सामना प्रेक्षणीय होऊ शकतो. सध्या दुसरं षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या 12 वर 1 विकेट. राज गोलंदाज ओव्हर द विकेटने ओव्हर पिच होता, उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका कपिलच्या माध्यमातून. हा रिप्ले पुन्हा पाहणार आहोत. फ्रंट फुट अगदी ओपन केलं होतं कपिलने, पुढ्यात टाकला होता आणि उडवला मिड विकेटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार कपिलच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. सुरुवातीला या ओव्हर मध्ये राजा गोलंदाजीने पहिल्या 3 चेंडूवर राज्य केले परंतु 4थ्या चेंडूवर आक्रमण केले कपिलने. मोठ्या फटक्याची आपण चर्चा करत होतो आणि तो मोठा फटका कपिलने सजवलाय. टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. जगदीशची विकेट महत्वाची होती, ती राजने प्राप्त करून दिली. बाद होण्यापूर्वी जगदीशने फक्त एकाच धावेचं योगदान दिलं परंतु सुनील थालके आणि कपिल जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत या 4 ओव्हर मध्ये 49 धावांचं लक्ष पूर्ण होऊ शकतं. कपिल सारखा फलंदाज आहे. सुनील थालके नॉन स्ट्राईक एंडवर आहे. त्यांनी देखील दमदार सुरुवात या इनिंग मध्ये केली. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात असताना पंच केलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. कित्येक प्रेक्षक वर्ग प्रत्यक्ष या मैदानामध्ये जोडले गेलेत. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर देखील कित्येक प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांचं देखील स्वागत. KSK चे समर्थक देखील भरपूर संख्येने उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप सारं प्रेम या स्पर्धेला दिले प्रेक्षक वर्गाने. मागच्या 2 दिवसाचा विचार केला तर रोज युट्यूबच्या माध्यमातून 10 ते 12 हजार प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत
त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आज देखील कित्येक प्रेक्षक जोडले गेलेत. अपील परंतु सहमती नाही. नॉट आउट घोषित केलं. चांगला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता विकेट किपर पंकज. आणि विशेष करून उल्लेख करूया गावदेवी वडवली संघाच्या सागर याचा. हा खेळाडूची भूमिका फक्त हीच आहे, कधी स्लिप मध्ये कधी लेग स्लिप मध्ये त्यावर जबाबदारी दिली जाते आणि स्क्वेअर लेग पंचावन्न वर दबाव टाकण्यासाठी अपील करण्यासाठी या सागरला ओळखलं जातं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर KSK टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर KSK 19 वर 1 विकेट अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. इथून रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 15.00 ची सरासरी गाठायची. सुरुवातीला जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा 12 ची सरासरी होती, परंतु ती सरासरी अजूनही वाढली. 15 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये, म्हणजेच एक मोठा फटका प्रत्येक ओव्हर मध्ये सजवावा लागेल. बेरजेचा विचार केला तर अजूनही सलामीचा वीर सुनील तालके आहे, त्यांनी चांगली बॅटिंग केली. 7 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिले, तर कपिलने 3 चेंडूमध्ये 8 या धावांवर तो खेळतोय. विकेट टिकून ठेवले, त्याचा फायदा कोणत्या टीमला या मॅच मध्ये नक्कीच होईल. इथून जरी प्रहार करायला सुरुवात केली तरी देखील या 12 चेंडूमध्ये 30 धावा पूर्ण होऊ शकतात. क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही सध्या पाहताय कुंदे फाटा या मैदानामध्ये. कुंदे बीचं हे आयोजन युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण GTC या चॅनलवर तुम्ही जाऊन आपल्या स्मार्टफोन मध्ये देखील स्पर्धा पाहू शकता. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स उचली केली जाते. तोपर्यंत एकच सिंगल धाव कपिलच्या खात्यामध्ये. तिसरं षटक, तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी कॅप्टन अभिने स्वीकारली. या मॅच मध्ये अभिची भूमिका खूपच महत्वाची होती. बॅटिंग करत असताना 12 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या खात्यामध्ये प्राप्त झाल्या होत्या. चांगली बॅटिंग त्यांनी केली, त्याच्यामध्ये 4 चौकार 1 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीची जबाबदारी त्या अभिने स्वीकारली. दोन्ही टीमचे समर्थक सध्या शांत आहेत, कारण का मॅच अजूनही 50-50 आहे, झुकलेली नाहीये. दोन्ही टीमला संधी आहे, परंतु संधी स्वतः प्रवास कधीच करत नाहीत. संधी सोबत संकट केलेत असतं. स्वीप करून दिले, फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल धाव, एकेरी दुहेरी धावेने हा पल्ला पूर्ण होणार नाहीये, कारण अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. शिवसेना विभाग प्रमुख हर्षद पाटील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने आपण जर विचार केला तर माझ्या माहितीनुसार नक्कीच सांगितले ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सचिव देखील ते होते. हर्षद पाटील, आपले सहर्ष स्वागत, वेलकम. उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ओळख या परिसरामध्ये राहिले. तिसरं षटक, टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. अभियंदाडे सध्या गोलंदाजी करतोय. स्ट्राइक वर कपिल. यावेळी ताकदीने क्रॉस बॅटने खेळलाय, मनगटाचा वापर जरूर केला होता. डीप स्क्वेअर लेग मधून फेकी होईल तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटच्या रूपाने इथे दुसरी विकेट गमावी लागते, ती सुनील थालके याला. विकेट आपण मुख्य व्यासपीठावर जाऊया, सन्मान आणि सत्कार केला जाईल. शिवसेना विभाग या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. स्पर्धेचे आयोजक राहुल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार होत असताना हे दृश्य आपण ऑन स्क्रीन वर पाहू शकता. तिसऱ्या ओव्हर मधील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मुख्य व्यासपीठावर हा सन्मान केला गेले हर्षद पाटील यांचा. जाऊया मॅच कडे. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करून दिलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे आलाय हा अगदी वेलेवर ठोकलेला षटकार.
टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचते. थोडस संकटामध्ये होता कुंदे संघ, परंतु कपिलच्या माध्यमातून आत्ताच आलेला षटकार लाभदायी ठरतो कुंदे संघासाठी. समीकरण थोडस हलकं झालंय. 8 आणि 21 धावांची गरज. 8 मध्ये 21 हे समीकरण शिल्लक राहिलंय. या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरुवातीला ओव्हर मध्ये अभिने चांगली गोलंदाजी केली, परंतु एक छोटा चेंडू तो खोटा होता, त्यावर षटकार प्राप्त केलाय. यावेळेस पुन्हा एकदा उडवले, ताकदीचा वापर केला, बॉटमॅनचा वापर करून चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दुसरा धमाका हा च्या समोर. पुनरागमन केलं या मॅच मध्ये. केएसकेने 2 षटकार एका पाठोपाठ एक कपिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. या इनिंग मध्ये विचार केला तर कपिलने 3 षटकार ठोकलेत. सध्या तरी 22 या धावसंख्येवर खेळतोय. 7 चेंडू फेस करत असताना चांगली कामगिरी केली कपिलने. इथे अभिच्या विपक्षामध्ये षटकार 2 आलेत. खर्चिक षटक. या फुल टॉस आहे, पुल केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आहे, सरळतेच्या हातामध्ये नोचा इशारा. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये, रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. ऑन फील्ड अंपायर निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल.
सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. एक महत्वाची मॅच सध्या आपण अनुभवतोय पाहतोय या मसोबा क्रीडा नगरीमध्ये. एकीकडे KSK म्हणजे कुंदेत विपक्षामध्ये गावदेवी वडवली यांच्यामध्ये हा सामना. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 6 मध्ये 11 अशक्य पण वाटतंय आणि शक्य देखील वाटतंय. खूप सारे प्रश्नचिन्ह आहेत. हा सामना आता झाकलेला आहे. तो ओपन कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. उत्कंठा लागली सर्व प्रेक्षकांना. हा सामना कोण जिंकेल 49 लक्ष होतं. त्याचा पाठलाग सुरू आहे KSKच्या माध्यमातून. 6 मध्ये 11 हे समीकरण शिल्लक राहिले. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे गावदेवी वडवली टीम. पुन्हा ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही क्रिकेट पाहिलं असेल खेळले असेल पण नियमाप्रमाणे सॉफ्ट सिग्नल पहिला दिला जातो आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू चेक केला जातो. रिव्ह्यू सिस्टीम इथे खेळाडूला नसणार आहे. दिगाशे ग्रामपंचायतचे सरपंच अविनाश साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपले देखील सहर्ष स्वागत. प्रेक्षकांची गर्दी, मॅच रंगते. चांगला सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे KSK तर दुसरीकडे गावदेवी वडवली. ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधील हे दोन मजबूत संघ ही लढाई लढत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. हा डाव यशाचा अपयशाचा आहे. खूप काही धडे शिकवणारा डाव म्हणजे क्रिकेट आहे आणि तो सध्या आपण पाहतोय मसोबा क्रीडा नगरीमध्ये. कुंदे बीच हे आयोजन सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व. आज स्पर्धेचा 3रा दिवस. पहिल्या दिवसाची संध्याकाळ गावदेवी धोंडा वडवली टीमच्या नावावर राहिली. कालचा दिवस महेंद्र पाटील फॅन टीम, साईज खारबाव आणि आज असोसिएशनचे संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. आज कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल याकडे सर्वांचे लक्ष. शेवटचे षटक अनुभवी गोलंदाज महेश. स्ट्राइक एंड वर कपिल. दोघांकडे अनुभव आहे. इथे दाखवलं जाईल का स्वीप करण्याचा प्रयत्न. लेक्स्टमच्या दूर वाईटचा इशारा. ऑन फील्ड अंपर दोन्ही त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. चांगले निर्णय 3 दिवस आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवले. त्यांचं देखील विशेष कौतुक. एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली. टीमची धावसंख्या 39 वर. अजूनही जिंकण्यासाठी 6 मध्ये 10 धावांची गरज. इथे पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या दूर दुसरा वाईट चेंडू. लेंथ लाईन सापडलेली नाहीये गोलंदाज महेशाला. सहा चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये सुरुवातीला 11 धावांची गरज होती परंतु या ओव्हरमध्ये सुरुवातीलाच 2 वाईट चेंडू टाकलेत गोलंदाज महेशच्या माध्यमातून. कपिलची विकेट महत्वाची आहे. या क्षणाला जर कपिलची विकेट प्राप्त केली गोलंदाजांनी तर दबाव निर्माण होऊ शकतो. मान्यवर आमच्यामध्ये जोडत असताना श्री महादेवी फार्म हाऊस चे प्रोप्रायटर नितेश अनंत पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतीला दुर्वान विठ्ठल पाटील साहेब आमच्यामध्ये जोडले गेले. त्या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागत. दरम्यान एक सिंगल धाबे येते. टीमची धावसंख्या 41 वर. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. दोन्ही मान्यवर आमच्यामध्ये जोडले गेलेत. सन्माननीय नितेश अनंत पाटील साहेब आणि दुर्वान विठ्ठल पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. श्री महादेवी फार्म यांचे प्रोप्रायटर वेलकम. जाऊया मॅच कडे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज. विनोद स्ट्राइक एंड वर. राईट हँड ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालाय मागच्या दिशेने. अतिशय वेगाने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. हा रिप्ले तुमच्या समोर. विकेट किपर कशा पद्धतीने बीट झाला. बॅटची एज लागली होती. अगदी खाली चेंडू राहिला आणि विकेट किपरला बीट करून फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. आता मात्र या मॅच मध्ये वर्चस्व केले KSK टीमने. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 45 वर. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल. षटकारासाठी विजयी षटकार. अभिनंदन KSK.